तुम्हाला पण हवं आहे का? मी जसं कटिंग करते तसं सेम टू सेम पेपर कटिंग किंवा तुम्ही तुमच्या म्हणजे मी सांगते तुम्ही तुमचं पेपर कटिंग करा. तर तुम्हाला पण असं परफेक्शन हवं आहे का ब्लाऊजमध्ये? हे मला कमेंट करून नक्कीच कळवा. त्यासाठी मी तुमच्यासाठी एक सोप्पा पर्याय घेऊन आली आहे. आपण कटोरी ब्लाऊजची सीरीज सुरू करतोय, जी की माझ्या डोक्यात विचार येतोय. तुमच्या डोक्यात येतोय का? तुमचं पण कटोरी ब्लाऊज कुठेतरी चुकतं का? किंवा कॉन्फिडन्स वाटत नाही, की समोरच्याचं घेतलं तर ते परफेक्ट बसन का? तर यासाठी तुम्हाला काय वाटतं? मी जी सीरीज सुरू करायची म्हणतीये, त्यात तुम्ही साथ देणार का? त्यामध्ये प्रत्येक डे वाईज तुम्हाला व्हिडिओ पडणार आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला फुल मोठा व्हिडिओ पडणार. त्यामध्ये आपण डिटेल्समध्ये सांगणार. साधारणतः 30 साईजपासून तर ते 40-42 साईजपर्यंत कटोरी किती घ्यावी, मोंडा किती घ्यावा, शोल्डर किती घ्यावा, हे सगळं तुम्हाला तिथे कळणार आणि ब्लाऊजचं जे परफेक्ट मेजरमेंट असतं ना, तर ते तुम्हाला मी तिथं सांगणार आहे. जेणेकरून तुम्ही आहे अशीच पेपर कटिंग घ्यायची आणि त्या मापाला तुम्ही ती तिथं लावून ब्लाऊज कटिंग करायचा. तर तुम्हाला आवडेल का नाही हा कन्सेप्ट मला नक्कीच कमेंट करून कळवा. आवडत असेल तर कमेंट करा, व्हिडिओ लाईक करा, अजून जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही जर छान-छान कमेंट केल्या ना, तर आपण लवकर सुरू करूया. जेणेकरून ज्यांना ब्लाऊज शिवता येत नाहीत ना, त्यांना देखील ब्लाऊज शिवता येतील. फक्त मशीन चालवता आली तरीही तुम्ही ब्लाऊज शिवू शकता. अशा प्रकारे एकदम परफेक्ट डिटेल असं मी तुमच्यासाठी हे कटोरी ब्लाऊजचा क्लास घेऊन येते आहे. त्यामुळं तुम्हाला आवडणार असेल तर नक्कीच सांगा मला. कमेंट बॉक्स पूर्ण भरला पाहिजे असा इतक्या कमेंट तुम्ही सगळ्या करा. जेणेकरून तुम्ही देखील अशी परफेक्ट अशी कटिंग, पेपर कटिंग करू शकता आणि पटापट आपल्या कस्टमरचे ब्लाऊज शिवू शकता. बाकी व्हिडिओ पाहिला त्याबद्दल